हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शेतात काम करताना हाताच्या बोटाला काहीतरी रुतले, मात्र काटा असेल असं समजून केलेलं दुर्लक्ष एका महिलेच्या जीवावर भेटलं. 3 तासात महिलेचा तडफडून मृत्यू झाला. पुढे पाहण्याआधी RK न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. रेखा धनराज नंदरधने, वय वर्ष 44, राहणार भिवापूर. रेखा आपल्या शेतात भाजी तोडत होत्या. त्यावेळी त्यांच्या बोटाला काहीतरी रुतलं, मात्र रुतल्याची एकच खूण होती आणि साप चावला तर 2 खूण असतात. त्यामुळे आपल्याला काटा रुतला असेल असं समजून त्यांनी दुर्लक्ष केलं व आपलं काम सुरूच ठेवलं. 1.5 तासानं त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून त्या घरी जायला निघाल्या. अस्वस्थता वाढल्याने त्या रस्त्यात एका दुकानात थांबल्या व पतीला फोन करून सांगितले. लगेच त्याचे पती धनराज तिथं पोहोचले. तोवर रेखा यांची प्रकृती गंभीर झाली होती आणि वेदनाही वाढल्या होत्या. धनराज यांनाही रेखा यांच्या बोटावर दंशाची एकच खूण दिसल्याने विंचू चावला असं त्याचा समज झाला. त्यामुळे विंचवाचं विष उतरवणाऱ्या मांत्रिकाकडे ते पत्नीला घेऊन गेले. तिथे मंत्रोपचार करून घरी येईपर्यंत 3 तासाहून अधिक वेळ झाला होता आणि रेखा यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. त्यामुळे ते स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. रेखा यांना होणारा त्रास पाहताच साप चावला असेल असा अंदाज करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्वरित हॉस्पिटलला घेऊन जा असा सल्ला देण्यात आला. मात्र हॉस्पिटलला नेत असताना त्यांचा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि डोळे देखील बंद होऊ लागले. हॉस्पिटल येईपर्यंत रेखा यांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. अनेकदा शिकार करताना सापाचा एक दात तुटतो, मात्र राहिलेल्या एका दातानं तो दंश करून विष शरीरात सोडतो. त्यामुळे दंशाची एक खूण असली तरी तो दंश सापाचाच असू शकतो. असं झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत असं वाईल्ड लाईफ सोसायटीचे सचिव व सर्पमित्र नितेश बांधवकर यांनी सांगितलंय. मांत्रिकाच्या नादाला लागून आपला जीव गमावू नका असंही त्यांनी आवाहन केलं. RK न्यूज प्रतिनिधी भिवापूर. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आई. येस. ब बदक. क कणीदार. ख खमंग. ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.